म्हणजे वाचन साहित्य व्यवहार ही गोष्टच मुळात एक मोठी चळवळ आहे आणि आजच्या अत्यंत बंदिस्त काळामध्ये ही चळवळ डबक्यासारख्या झालेल्या अवस्थेमध्ये आहे, वस्तुस्थिती आहे. व्यक्ती बघून नव्हे तर साहित्य कृती पाहून हे पुरस्कार दिलेले आहेत. अगदी उत्कृष्ट साहित्य निवडून पुरस्कार दिलेले आहेत. त्यांची ही साहित्य चळवळ अशीच वरचेवर फुलत राहो. आपल्याला नामदेव ढसाळ्यांची आठवण आली पाहिजे कविता लिहिताना, दीपू चित्र्यांची आठवण आली पाहिजे, नारायण सूर्यांची आठवण आली पाहिजे, अरुण कोल्हटकरांची आठवण आली पाहिजे, आदरणीय उत्तम कांबळे सरांची कविता लिहिताना त्यांचीही आठवण आली पाहिजे. त्यांनी काय लिहिलेलं आहे आणि पूर्वपरंपरा काय आहे आणि आपण या भारतीय भूप्रदेशात जन्मून आपण काय लिहिलं पाहिजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. की आजच्या समाज वास्तवाचं चित्रण कादंबरीमध्ये एका कलानी चाललेलं आहे. माझा कर्तबगार बाप इतक्या घाणेरड्या कावळ्यात मी का पाहू? माझी इतकी सुंदर आई मला जन्म देणारी ती मी कावळ्यात का पाहू असा मला प्रश्न तयार होतो. त्यामुळे मी माझ्या जीवनात अशा कार्यक्रमात कधी कावळे येऊ दिलेले नाही. जे घरावर उडान टप्पू सारखे येतात त्यांना मी पाणी देतो, भाकरी देतो, पण बापाची जागा मी कावळ्याला देत नाही. प्रमोदनेही तसंच केलं. वडिलांचं स्मरण करण्याचा एक चांगला मार्ग त्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे आणि तो चांगला मार्ग म्हणजे जे साहित्य आतापर्यंत समाज बदलत आलेला आहे, माणसाला आतून बाहेरून बदलत आलेला आहे, त्या साहित्यिकांचा गौरव करणं ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे असं मला वाटतं. खरं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या मागे संघर्ष करणारे, अविरतपणे झटणारे असे असंख्य हात असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे या पुरस्कार वितरण सोहळ्यामागचा एक प्रामाणिक उद्देश असा की येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना क्रांतीचा, वैचारिकतेचा जो मागमूस नसतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा, सकस आणि वैचारिक असं साहित्य निर्माण व्हावं, सर्वांपर्यंत हे समाजभान पोहोचावं आणि यासोबतच असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या काळानुरूप येत असतात त्यांचाही संदर्भ त्यांना लावता यावा. कारण कॉपी पेस्ट आणि फॉरवर्डच्या या जमान्यामध्ये वैचारिकतेला कुठेतरी लागलेलं ग्रहण, हे ग्रहण दूर व्हावं हा एक प्रामाणिक उद्देश या चळवळी मागे आहे. आणि ही चळवळ अविरतपणे पुढे कशी जाईल यामागचा जो खटाटोप आहे तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना दिसतोय. अर्थात त्यामागची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया आणि त्याकरताच आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या सर्वांसमोर ठेवण्याकरता मी आमंत्रित करतोय आयोजक माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रमोदजी नारायणे सरांना. आमचा जो हा उपक्रम आहे गेल्या 4 वर्षापासून सातत्यानं सुरू आहे. विविध प्रकारचे उपक्रम आम्ही या अंतर्गत घेतो. आमचे बाबा हे शिक्षक होते आणि त्यावेळेस शिक्षकी पेशा असताना वेगवेगळ्या संघटनांमध्ये ते काम करत होते. आमच्या घरी शिक्षकांचा राबता असायचा. काही शिक्षकांच्या समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या घरी शिक्षक, नवीन शिक्षक असतील, त्यांच्या काही शैक्षणिक समस्या असतील त्याच्यासाठी त्या समस्या घेऊन यायचे आणि बाबा मग त्यांची सोडवणूक करायचे त्या सगळ्या समस्यांची. गावाला आल्यानंतर जवळपास नंदपूर या गावाला इथून 32 किलोमीटर अंतरावरती गाव आहे आणि जवळपास 18 वर्ष गावामध्ये 78 वर्षाचे असताना बाबा गेले. पण त्याच्या पूर्वी 18 वर्ष सतत त्या ठिकाणी त्यांनी गावातील नागरिकांची कामं त्या ठिकाणी त्यांनी केली. म्हणजे 75 वर्षापर्यंत आमचे बाबा CD100 जी गाडी होती ती चालवत वर्ध्याला, समुद्रपूरला आणि हिंगणघाटला जायचे. त्यांच्या गाडीवरती कोणीतरी घरकुल योजना असेल किंवा इतर काही गावातल्या योजना असतील, सडकाच्या संदर्भातल्या काही योजना असतील, दलित ग्राम सुधार योजना असेल, अशा सगळ्या कुठल्या तरी योजना घेऊन ते असायचे. कारण ग्रामपंचायतमध्ये त्यांनी जवळपास 15 वर्ष त्यांनी काम केलं त्या ठिकाणी आणि मग त्या गावामध्ये अगदी सक्रिय ज्याला म्हणतो आपण तो सहभाग घ्यायचे. सामाजिक आणि राजकीय अशा प्रकारच्या चळवळीमध्ये त्यांनी
त्या ठिकाणी काम केलेलं होतं. म्हणून मग मला असं वाटलं की बाबांच्या नावाने आपण सामाजिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक अशा प्रकारची काही चळवळ उभी करू शकतो का. आणि आम्ही सगळे लोक म्हणजे कवितेच्या घराचा आम्ही एक प्रकल्प हातामध्ये घेतला. इकडे आमचे श्रीकांत पेटकर आणि किशोर पेटकर, शेगावला त्यांचं एक गाव होतं, जुनं घर होतं. ते जुनं घर त्यांचं पडलं. म्हणून मग त्यांना असं वाटलं की आपण नवीन घर तयार करायचं. मग खूप मोठं घर तयार केलं. एक मोठं सभागृह असावं अशा प्रकारचं एक मोठं घर. जागा खूप होती. आणि मग काय करायचं म्हणून इकडे आमच्या किशोर पेटकरांना एक युक्ती सुचली. ते चांगले वाचक आहेत, स्वतः लेखक आहेत. त्यांनी अगदी ज्याला उत्स्फूर्तपणे कवितेचं घर असं त्याला नाव दिलं. आणि मग मी असेल, संदीप भेले आमचे बदलापूरचे मित्र आहेत, माझे 11वी पासूनचे वर्गमित्र आहेत. श्रीकांत पेटकर हे संस्थापक म्हणून, संकल्पनाकार म्हणून किशोर पेटकर आहेत. सगळ्यांनी मग आम्ही त्या सहभाग घेतला. मग मला काही नव्या प्रकारच्या युक्त्या ज्या सुचल्या त्यामध्ये मग मी त्या कवितेच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं बदल करायचा, काय कविता ठेवता येतील आपल्याला, काय नव्या पद्धतीनं करता येईल आणि तिथे मग कवितेच्या संदर्भामध्ये काय करता येईल म्हणून आम्ही 4 वर्षापासून तिथं सातत्यानं करत होतो. इकडे आमचे पेटकर भाऊ आहेत, ब्रह्मानंद पेटकर, ते मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आहेत, ते पण इथे आलेले आहेत. आणि मग आम्ही तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवायला लागलो. कवितेच्या संदर्भामध्ये कवितेवर बोलू काही असा कार्यक्रम आम्ही त्या कवितेच्या घरामध्ये ठेवतो. आणि तिथे आत्तापर्यंत बरेच, साधारणतः मला वाटतं 12 एक प्रयोग त्या ठिकाणी आपण केलेले आहेत. त्याचबरोबर मागच्या वर्षी आम्ही बालसाहित्य संमेलन आयोजित केलं त्या ठिकाणी. एकनाथ आवाळांना अध्यक्ष त्यावेळेस ते होते. त्याचबरोबर कवितेच्या घराचे आम्ही 5 पुरस्कार देतो. ते वेगळे असतात पण ते कवितेसाठीच वाहिलेले असतात. 5 कवी आम्ही त्या ठिकाणी निवडतो. आणि तिथे मग यासोबतच काही संमेलनं असतील, काव्य संगीती असेल, असे उपक्रम आम्ही राबवतो. आणि आम्ही नेहमी सांगतो, मुंबईकरच्या लोकांना जरा बऱ्यापैकी कवितेच्या घराचं आकर्षण आहे. म्हणजे ते पुरस्कार 5 आणि साहित्य संमेलनं वगैरे घेण्याची सगळी प्रक्रिया आत्ता इथून सुरू होते. अगेच 2 महिन्यानंतर तिकडे तो कार्यक्रम झाला की मारोतराव नारायणे. अगदी वर्षभर अशा पद्धतीनं आम्ही सगळे लोक, म्हणजे श्रीकांतचे जवळपास 6-7 पुस्तकं आहेत, किशोरचे पुस्तकं आहेत आणि अत्यंत चांगला तो वाचक आहे. हे सगळे समीक्षक आहेत, संदीप भेले. म्हणून आम्ही एकत्र आलो. जरी वेगवेगळ्या गावचे लोक जरी आम्ही एकत्र आलो असलो तरी मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान आणि कवितेचं घर ह्या दोन्ही संस्थेच्या साठी हे सगळे लोक आम्ही एकत्र येतो. आता प्रमोद शंभरकर आमच्याशी जोडलेले आहे, सिनेट सदस्य. आणि म्हणून मग आम्ही एकत्र येतो आणि वाङ्मयीन उपक्रम अशा प्रकारचे आपण राबवले पाहिजे असं आम्हाला सातत्यानं वाटतं. म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आपला होत असतो. या कार्यक्रमाला उत्तम कांबळे सर खरं म्हणजे आलेले आहेत. मला आठवतं की सांगलीला सर स्वागताध्यक्ष होते. त्यावेळेस सांगलीच्या मद हातकणंगलेकर अध्यक्ष होते आणि सर स्वागताध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आलं म्हणूया आपण. त्या सगळ्या घडामोडी घडल्या आणि स्वागताध्यक्षांची डायरी मग सरांची आली त्यावेळेस. त्या संमेलनाला सुद्धा मी उपस्थित होतो, म्हणजे सहकुटुंब आम्ही उपस्थित होतो. त्याच्यानंतर ठाण्याच्या 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर अध्यक्ष झाले दुसऱ्याच वर्षी. म्हणजे स्वागताध्यक्षानंतर अध्यक्ष होणं असं दुर्मिळ असतं, पण सर स्वागताध्यक्षानंतर अध्यक्ष झाले आणि त्या सुद्धा संमेलनाला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आमचा ऋणानुबंध होता. मागच्या वर्षी मी सरांना म्हणालो की सर तुम्हाला आमच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला यायचं आहे, पण सर त्यावेळेस मला वाटते तारीख त्यांची आधीच ठरलेली होती, त्यामुळे सर येऊ शकले नाही. आमच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत सतत आमचे फोन असतात, सतत आम्ही बोलत असतो. कुठलंही लेखन सरांनी केलं तर ते मला फोन करतात. म्हणजे इतरांनाही त्यांच्या मित्रांना करत असतील त्यातलं एक मी, सतत फोन करतात की नारायणे सर मी असं लिहिलेलं आहे, हे केलेलं आहे, तू वाचून घ्या जरा. त्या निमित्तानं ते सगळं आमचं वाङ्मयीन घुसळण ज्या पद्धतीची आहे ती होते, त्या निमित्तानं आपण वाचू शकतो. दाते सरांच्या नागपूरला गेलं तर विदर्भ साहित्य संघाला भेट न देणं म्हणजे नागपूरला गेलं की 2 गोष्टी मला तरी स्वतःला कराव्या लागतात. एक गोष्ट म्हणजे माझा तिथे फ्लॅट असल्यामुळे एक फ्लॅटला भेट देणं आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे विदर्भ साहित्य संघामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करणं. आणि ती केली नाही समजा तर एक आपण काहीतरी नागपूरला सोडून आलो आहोत असं वाटतं. आणि त्याच्यामुळे सातत्याने दाते सरांकडे आम्ही जातो, त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि प्रत्येक उपक्रमांमध्ये ते सहभागी असतात. कवितेच्या घराच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा दाते सर उपस्थित होते, शोभने सर उपस्थित होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मला वाटते व्हायचे होते, त्यावेळी झाले होते, अध्यक्ष झाले होते आणि तिकडे आले. त्याच्यामुळं सतत आमचे सगळे उपस्थित असतात. आमचे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ते. त्यामुळे हा अशा प्रकारचा एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं होतो. यावर्षी
आम्ही असं ठरवलं की हे 4 पुरस्कार तर आपण देणार आहोतच, पण यावर्षी एकाही साहित्यिकाची आम्हाला तक्रार आली नाही. म्हणजे जवळपास 179 पुस्तकं आलीत वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांमध्ये. 179 पुस्तकं आलीत, पण एकाही लेखकाचा असा फोन आला नाही की माझं पुस्तक कसं काही तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि मग आम्हाला असं लक्षात आलं की आपल्या इथे पोस्टमॅन खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय, कारण त्याचा फोन यायचा. जगदीश राऊत आहेत, सोनटके सरांकडे ते येत असतील. जगदीश राऊत म्हणून आहेत, ते आम्ही बाहेर असलो, कुठे असलो, घरी नसलो की ते फोन करायचे, सर तुमचं पार्सल आलेलं आहे. कारण जवळपास वर्षभर म्हणजे कवितेच्या घराचे पुरस्कार आणि मारुतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे पुरस्कार वर्षभर, आणि मग काही मासिकं असतील आमचे किंवा काही ललित निबंध असतील, नियतकालिके असतील, या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळे सगळे आणून देत असतो. पण पुरस्काराच्या निमित्ताने त्याला रोज आमच्या घरी यावं लागतं, कवितेच्या घराच्या पुरस्काराच्या निमित्ताने यावं लागतं आणि मारुतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या. आणि तो आम्ही नसलो तर फोन करतो आणि त्याने एक सुरक्षित जागा ठरवून ठेवलेली आहे. त्यांना माहिती आहे की सर इथे मी ठेवतो, बरोबर तो त्या ठिकाणी जिन्याच्या खाली सगळे पुस्तकं बरोबर सुरक्षितपणे ठेवतो. तर मग आमच्या मनामध्ये असा विचार आला की जगदीशने एवढ्या प्रामाणिकपणे, त्याचा पेशा असेल तो, पण एवढ्या प्रामाणिकपणे त्यांनी ते काम करतोय तो, तर त्याचा सुद्धा एक छोटासा सत्कार या ठिकाणी व्हावा. म्हणजे असं घडत नसेल कदाचित किंवा घडतही असेल, पण व्हावा असं आम्हाला वाटत होतं. म्हणून मग तो छोटासा सत्कार सुद्धा आम्ही या ठिकाणी करू. त्याचबरोबर ही जी पुस्तकं आहेत, मला 2 दिवसापूर्वी किशोरचा फोन आला, कारण ही पुस्तकं आम्ही काय करतो, जी आलेली असतात मुद्दामून आम्ही लेखकांना सांगतो की तुम्ही 3 प्रतींमध्ये पुस्तकं आम्हाला हवी आहेत. काही बरेच लेखक म्हणतात का हो 3 प्रती का? तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुमची जी सगळी पुस्तकं आलेली आहेत ती आम्ही चांगल्या कुठल्या तरी ग्रंथालयाला भेट देणार आहोत, त्यातली 1 प्रत. मागल्या वर्षी आम्ही नगराडे सर जे आहे श्रेयस वाचनालय हिंगणघाट, त्या ठिकाणी सगळीच्या सगळी पुस्तकं आम्ही त्यांना भेट दिली. चांगलं ग्रंथालय आहे आणि खूप लोक त्यांच्याकडे वाचक म्हणून आहेत. यावर्षी सुद्धा तो हेतू होता, आम्ही ठरवणार होतो की आता कुठल्या पुस्तकाला म्हणजे कोणाला आपण हे ग्रंथालयाला भेट द्यायची. पण किशोरचा 2 दिवसापूर्वी फोन आला आणि तो असं म्हणाला की आमच्याकडे एक सहस्रबुद्धे नावाचे व्यक्ती आहेत, जे सतत घरोघरी जाऊन पुस्तकं थैलीमध्ये त्यांचे असतात आणि जे वाचक आहेत त्यांच्यापर्यंत ते पुस्तकं पोहोचवतात. एक सदस्य फी थोडीशी घेतात, त्यांच्याकडे घ्यायला जातात, पुस्तकं त्यांना पोहोचवून देतात, वाचून झाली की त्यांच्याकडे सतत त्यांची फेरी असते. आणि किशोरनी मग सांगितलं मला की प्रमोद, कथासंग्रह आणि कादंबऱ्या ह्या आपण त्यांना यावर्षी देऊ, जेणेकरून या सगळे जे यावर्षीचे जे कथासंग्रह आणि कादंबऱ्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आणि म्हणून ते सुद्धा आम्ही या ठिकाणी किशोर आणि सगळ्या आमच्या समितीच्या वतीने आम्ही ते देणार आहोत. मी शेवटाकडे येतो. खरं म्हणजे या उपक्रमांच्या बाबतीमध्ये खूप सांगण्यासारखं आहे आणि प्रास्ताविकामध्ये ते सांगणं आवश्यकही आहे की आमचा उपक्रम कशा प्रकारचा चालतो म्हणून. पण सातत्यानं आम्ही आमचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये सातत्यानं वाङ्मयीन चर्चा करत असतो, नवं काही असेल ते चर्चा करत असतो. आणि कवितेचं घर आता महाराष्ट्रभर भर गेलेलं आहे आणि मारुतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान सुद्धा हळूहळू त्या पावलावर पाऊल ठेवून सोबत आहेच. कारण आम्ही सगळी टीम आमची या ठिकाणी सारखी आहे. फक्त सचिव म्हणून हेमलता नारायणे या ठिकाणी त्या आहेत आणि अक्षरशः तुम्हाला सांगायला हरकत नाही, म्हणजे पत्नीची स्तुती म्हणून नाही, पण संपूर्ण काम जे समजा पुस्तकं आलीत तिकडनं की त्याची नोंद घेणे, नोंद घेतल्यानंतर ते इसवी सन किती, काय प्रकाशन वर्ष काय, आणि ते कविता संग्रह आहे की कथा संग्रह आहे त्याचा प्रकार लिहिणे आणि त्यानंतर त्यांना फोन करणे. मला खूप लोकांचे फोन आले की काय तुम्ही अगदी फोन करता, मॅडमचा फोन येतो वगैरे वगैरे. आणि मला 5-6 मी जेव्हा पत्रिका पाठवल्या तेव्हा मला 5-6 मेसेजेस आले आणि त्या मेसेजमध्ये हो मॅडम, हो मॅडम, हो मॅडम म्हणून मला मेसेज आले. कारण तिला सांगितलंय की मी माझ्या मोबाईलवरून तू रात्री छानपैकी फोन कर सगळ्यांना, जेणेकरून फोन आले तर मला आले तुला त्रास होणार नाही त्या गोष्टीचा. पण तरी सुद्धा मला मेसेजेस आले की हो मॅडम, म्हणजे मॅडमनी त्यावेळेस फोन केलेले असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी हेमलता नारायणे त्या ठिकाणी सांभाळतात. आणि मी अगदी माझं जे काही लेखनाचं काम असेल ते सातत्यानं चालू असतं. आणि आम्ही सगळे लेखक आहोत जसं म्हणालो की आम्ही लिहित असतो आणि लिहित करणं पुन्हा लोकांना, या निमित्तानं हे काम आमचं चालतं. आम्ही हळूहळू म्हणजे काही त्रुटी राहू शकतात, पुन्हा काही दुरुस्त्या करता येतील, पुन्हा नव्यानं वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवता येतील. आणि हे सगळे ज्याला म्हणतो आपण की हे सगळे यांच्याकडे कल्पनाशक्ती आहे या सगळ्या आमच्या लोकांकडे, तर त्यामुळे वेगवेगळ्या कल्पनांतून नवं काही करता येईल आपल्याला वाङ्मयीन स्वरूपाचं, अशा प्रकारचं मला वाटतं. आपण सर्व या ठिकाणी आलात, पाहुणे या ठिकाणी सर्व आलेत. उत्तम कांबळे सर या ठिकाणी आले, पुनसे सरांनी अध्यक्षपद स्वीकारलं, दाते सर या ठिकाणी आले, सगळे
पुरस्कार्थी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे सगळे संयोजन समितीचे लोक आले आहेत. अमरावतीपासून म्हणजे आमचे सुशांत बुटले असतील, अमरावतीवरून आलेले आहेत. सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून जे आलेले मंडळी आहेत, त्या नागपूरवरून काही आलेले आहेत, यवतमाळवरून काही आलेले आहेत. आणि त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. सन्मानपत्र माननीय बाळासाहेब लबडे, सुप्रसिद्ध साहित्यिक, गुहागर, मारुतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान वर्धा यांच्या वतीने देण्यात येणारा मारुतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार 2025 आपल्या चिंबोरे युद्ध या कादंबरीला प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. मराठीतील एक महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून साहित्य क्षेत्रात आपले स्थान पक्के झाले आहे. चिंबोरे युद्ध हे अथर्व पब्लिकेशन धुळेद्वारा प्रकाशित आपली कादंबरी लक्षवेधी ठरली आहे. पारंपरिक आणि प्रचलित कादंबरीच्या कक्षा ओलांडत नव्या स्वरूपात ही कादंबरी अवतीर्ण झाली आहे. या कादंबरीला ठोस असे कुठलेही कथानक नसले तरी आजचा वर्तमान काळ कादंबरीचा मुख्य घटक आहे. त्यामुळेच चिंबोरे युद्ध ही कादंबरी वर्तमानाचा वेध घेतानाच वर्तमानाच्या पुढे डोकावून पाहण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची ताकद निर्माण करते. चिंबोरे युद्ध ही कादंबरी रूपकात्मक स्वरूप घेऊन अवतीर्ण झाली आहे. चिंबोरे अर्थात खाडीत राहणारे खेकडे आणि त्यांचे विविध स्वरूपातील जगणे अशा कथारूपातून ही कादंबरी पुढे सरकते. ढासळत जाणाऱ्या मानवी प्रवृत्तीचे नवे जग या कादंबरीत आलेले आहेत. या जगात वावरताना चिंबोऱ्यांचे युद्ध जसे पाहावयास मिळते तसेच इतर जलचर प्राण्यांचेही अनेक दाखले इथे येताना दिसतात. खेकड्यांच्या रूपातून मानवी जीवन व्यवहाराचा वेध घेण्यात आपण यशस्वी झाला आहात. त्यामुळेच या कादंबरीला उच्च दर्जाची मूल्यनिष्ठता प्राप्त झाली आहे. या कादंबरीची भाषा वाचकांच्या मनाला भिडणारी आहे. ती पठडीतील प्रचलित अशी भाषा नाही, तरी सुद्धा भाषेची परिणामकारकता कथानकाला व आजच्या काळातील चिंबोऱ्यांच्या युद्धाला पुढे नेण्यात सक्षम ठरली आहे. आशय, विषय आणि रूपबंधाच्या दृष्टीने नव्या स्वरूपाच्या कादंबरीला लेखनाची नव्या दिशा देऊन आपण कादंबरी लेखनाची वाट चोखाळत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी चिंबोरे युद्ध या कादंबरीसाठी मारुतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2025 आपणास आम्ही सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. पुढील उज्ज्वल वाङ्मयीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. प्राध्यापक डॉक्टर प्रमोद नारायणे, अध्यक्ष, हेमलता नारायणे, सचिव. धन्यवाद. डॉक्टर बाळासाहेब लबडे यांना हा पुरस्कार देताना बाळासाहेब लबडे यांच्याबद्दल अगदी थोडक्यात. बाळासाहेब लबडे, मुक्काम पोस्ट शृंगारतळी, निळकंठ पार्क, तहसील गुहागर, जिल्हा रत्नागिरी. जन्मतारीख 15/3/1973. एकूण 17 पुस्तके त्यांचे प्रकाशित आहेत. भारतीय संविधानाची प्रत आपण त्यांना द्यावी. शॉल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, संविधानाची प्रत आणि 7,000 रुपये रोख असं हे पुरस्काराचं स्वरूप. बाळासाहेब लबडे यांना कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्य पुरस्कार नाशिक, राजेशहाजी साहित्य गौरव पुरस्कार अहमदनगर, काव्य प्रतिभा राज्यस्तरीय पुरस्कार नाशिक आणि यासोबतच अनेक साहित्यिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचा सन्मान करताना मारुतराव नारायणे प्रतिष्ठानचे हे सर्वसन्मान्य अतिथीगण. सन्मानपत्र माननीय हरिश्चंद्र पाटील, सुप्रसिद्ध साहित्यिक, सोलापूर. मारुतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान वर्धा यांच्या वतीने देण्यात येणारा मारुतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार 2025 आपल्या खरा वारस कथासंग्रहाला प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मराठीतील एक महत्त्वाचे कथाकार म्हणून साहित्य क्षेत्रात आपली ओळख आहे. खरा वारस हा परीस प्रकाशन पुणेद्वारा प्रकाशित कथासंग्रह मराठी साहित्य क्षेत्रात मूल्यवेधी ठरला आहे. या कथासंग्रहात वर्तमान काळातील स्त्रीजीवन चितारण्याचा आपण केलेला प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला आहे. स्त्रीच्या जीवनात आलेले समाज वास्तव आणि ग्रामवास्तव या कथांच्या रूपातून शब्दबद्ध झाले आहे. या कथासंग्रहातील कथा ग्रामीण धाटणीच्या आणि वेगळा बाज असलेल्या आहेत. या कथासंग्रहात अन्यायग्रस्त स्त्रियांच्या व्यथा आलेल्या आहेत.
पुरुष वर्चस्वाचा अनेकानेक खुणाही या कथासंग्रहातून कथारूप घेऊन आकाराला आल्या आहेत. कथेला नव्या स्वरूपात आणण्यासाठी आपण या संग्रहातील सर्वच कथांना नवे शब्दरूप दिले आहे. या संग्रहातील कथांमधून आलेले नवे वाक्प्रचार, नव्या म्हणी, नव्या प्रतिमा, नवे रचनातत्व कथेच्या आशयाला लालित्यपूर्ण बनविण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. ग्रामीण बोली, भाषिक संवाद कौशल्य आणि कथानकातील गतिशीलता या वैशिष्ट्यांमुळे या संग्रहातील सर्वच कथांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. ह्या केवळ कथा नाहीत, तर स्त्री जीवनाला माणूसपणा प्रदान करणारा सामाजिक आविष्कार आहे. सांस्कृतिक इतिहासाचे भान असल्याशिवाय चांगली कथा लिहिता येत नाही. तुमच्याकडे ते भान आहे आणि त्यामुळेच तुमची कथा काळाशी सुसंगत ठरली आहे. समाजरचनेच्या उभ्या आडव्या धाग्यांना ती समजून घेण्याचा प्रयत्न करते. आपण ग्रामीण कथांमध्ये वैशिष्ट्यपूर्णता आणून कथा क्षेत्राला वेगळे वळण देत आहात. त्याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आज दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी खरा वारस या कथासंग्रहासाठी मारोतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार 2025 आपणास आम्ही सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. मारोतराव नारायणे राज्यस्तरीय कथासंग्रह पुरस्कार विजेते हरिश्चंद्रजी पाटील. शेतीशी नाळ असलेलं एक व्यक्तिमत्व. अगदी 11व्या वर्गापर्यंत शिक्षण होऊन सुद्धा शेती मातीमध्ये रुजत असताना बऱ्याच गोष्टी त्यांनी समाजामध्ये रुजवल्या आणि त्यांच्या साहित्यातून त्या दिसतंय. हुंदके मातीचे मेघदूत काव्य पुरस्कार, राजे संभाजी साहित्य पुरस्कार, शब्दगंध साहित्य पुरस्कार, संस्कार फुले शिरवळ स्वदेशी भारत सन्मान साहित्य पुरस्कार, अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. आणि सोबतच येत्या काळामध्ये त्यांचा आगामी साहित्य म्हणून ओवाळणी हा कथासंग्रह, मामाचा गाव हा कथासंग्रह, सोन्याचा दगड, यमदूताचं कंत्राट, अलक हा अतिलघु कथासंग्रह, अजूनही आठवते हा काव्यसंग्रह, तर आयब ही कादंबरी आपल्या सर्वांच्या भेटीला नक्की येते. लघु चित्रपट म्हणून सुरुंग आणि चिमणचारा या लघुचित्रपटांसाठी त्यांनी कथा, पटकथा आणि संवाद लेखन आणि सोबतच त्यांनी काही भूमिकाही केलेल्या आहेत. या भूमिकातून त्यांनी आपली वैचारिक प्रगल्भतेची जाणीव ती चुणूक समाजापर्यंत पोहोचली. त्यांचं खूप खूप अभिनंदन. सन्मानपत्र माननीय धनाजी धोंडीराम घोरपडे, सुप्रसिद्ध कवी, सांगली. मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान वर्धा यांच्या वतीने देण्यात येणारा मारोतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार 2025 ललित पब्लिकेशन्स मुंबईद्वारा प्रकाशित आपल्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या कविता संग्रहाला प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. जामिनावर सुटलेला काळा घोडा असे आगळे वेगळे शीर्षक असलेल्या आपल्या या कविता संग्रहात केवळ कविता नाहीत, तर माणूसपणाचा अत्यंत समृद्ध असा उच्चार आहे. वर्तमान काळातील मानवी व्यवहाराचे विद्रूप रूप, लोकशाहीला विविध अपप्रवृत्तींनी जखडून टाकणारे सत्ता केंद्रे, भ्रामक समज पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या धर्मसंस्था, आजच्या माणसांमध्ये निर्माण झालेली असंवेदनशीलता, चंगळवादाच्या बाहुपाशात अडकलेली बहुसंख्य जनता इत्यादीचे मर्मभेदक आणि सूक्ष्मतम निरीक्षण ही कविता मांडते. हा कविता संग्रह वाचताना आपल्या मूल्यगर्भ विचारदृष्टीचा सतत प्रत्यय येतो. आपली कविता वाचकांशी थेट संवाद साधते. ती रोमॅन्टिक नाही आणि प्रतिकात्मकही नाही. नवे जग, नवी मानवी प्रवृत्ती आणि विविध अनाचारांनी गजबजून गेलेल्या काळावर आपली कविता भाष्य करते. आपल्या कवितेतून आलेली भाषा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती समकाळाची भाषा आहे. ही भाषा ओढून ताणून आणलेली नाही, तर ती माणसाच्या जगण्याच्या विविध विभ्रमांना अचूक प्रतिसाद देते. हा आपला कविता संग्रह आशय आणि अभिव्यक्तीच्या वैविध्यपूर्णतेमुळे लक्षवेधी स्वरूपाचा ठरला आहे. विविध घटना, घडामोडींनी आणि विचारधारांनी
आपला भोवताल दूषित होत आहे. अशा वेळी लेखक कवींनी आपापल्या परीने अभिव्यक्त व्हायलाच हवे. तसे झाले तर आपल्या जगण्याचे अवकाश अधिक आश्वासक होण्याची शक्यता निर्माण होईल. या आश्वासकतेला आपण या कविता संग्रहाच्या माध्यमातून अधिक जोमाने पुढे नेत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी जामिनावर सुटलेला काळा घोडा या कविता संग्रहासाठी मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार 2025 आपणास आम्ही सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. सरांची लेखनविषयक कामगिरी म्हणजे गाराणा हा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नियतकालिक व आघाडीच्या दैनिकातून अनेक ग्रंथांची परखड अशी समीक्षा त्यांनी केलेली आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग त्यांचा असतो. विविध वाङ्मयीन संस्थांच्या पुरस्कार निवड समितीमध्ये ते परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पद्मश्री नारायण सुर्वे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार मंचर, महाकवी कालिदास मेघदूत साहित्य पुरस्कार बार्शी, तापी पूर्ण उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जळगाव, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरस्कार कोल्हापूर, अग्रणी साहित्य पुरस्कार देशिंग हरवली सांगली, शब्दांगण साहित्य पुरस्कार मिरज असे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. सरांच्या पुढील कारकिर्दीसाठी मारोतराव नारायणे प्रतिष्ठानच्या खूप खूप शुभेच्छा. माननीय सुनील यावलीकर, सुप्रसिद्ध साहित्यिक, अमरावती. मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान वर्धा यांच्या वतीने देण्यात येणारा मारोतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार 2025 ज्ञानपीठ पब्लिकेशन्स अमरावतीद्वारा प्रकाशित आपल्या सर्त काही सोडू नये या वैचारिक लेखसंग्रहाला प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. समाज परिवर्तनासाठी चळवळी उभारणारा एक कार्यकर्ता, परखड वक्ता, माणसे जोडणारा उत्तम संघटक, बुद्धिवादाचा पुरस्कार करणारा लेखक, दृश्यरूपाचा नेमका वेध घेणारा चित्रकार आणि लोककलेच्या व्यासंगी अभ्यासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आपली ओळख आहे. सर्त काही सोडू नये हा आपला वैचारिक लेखसंग्रह बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सिद्ध झालेला समाज एवज आहे. संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची वैचारिक वाट पुढे नेण्यासाठी पुस्तक रूपाने केलेला हा महत् प्रयत्न होय. महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. यात सुधारणावादी आणि परिवर्तनवादी विचारवंतांनी वैज्ञानिक दृष्टीने लेखन करून सातत्याने समाजामध्ये जागृतीचे कार्य केले आहे. आपल्या या पुस्तकामुळे सुद्धा जागृतीचे मोठे कार्य होणार आहेत यात दुमत नाही. बियाण्यांची पेरणी ही सरत्याने होते. वर्ष पिकांची असो की नापिकीचे असो, शेतकरी आपले पेरणे सोडत नाही. तद्वतच काळ प्रतिकूल असो की अनुकूल असो, वैज्ञानिक व्यक्ती मानववादी विचारांची पेरणी करणे सोडत नाही. नवविचारांची पेरणी करणे आपण सोडू नये या अर्थाने सर्त काही सोडू नये हे शीर्षक अत्यंत अन्वर्थक असे योजले गेले आहे. हा समाज विचारशील व्हावा आणि लोकांच्या मनामध्ये विवेकनिष्ठ जाणीवांची बीजे रोवली जावी हा प्रामाणिक प्रयत्न आपण अशा पुस्तकांच्या माध्यमातून सातत्याने करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या पुस्तकाची भाषा अत्यंत सुगम आहे. लोकजीवनातील सोपे उदाहरण देऊन आपण हा विषय अत्यंत सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितला आहे. या आधुनिक व ज्ञानविज्ञानाच्या काळात जग झपाट्याने बदलत असताना विज्ञानशक्तीला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु याही काळात अंधश्रद्धेचा मोठ्या प्रमाणात सुकाळ दिसून येत आहे. अशा काळात सर्त काही सोडू नये हे आपले वैचारिक पुस्तक नक्कीच जागृतीचे कार्य करेल अशी आम्हाला खात्री आहे. आज दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सर्त काही सोडू नये या पुस्तकासाठी मारोतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय वैचारिक साहित्य पुरस्कार 2025 आपणास आम्ही सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. पुस्तकावर त्यांचे जे चित्र आहे ते त्यांनी स्वतःचं चित्र ठेवलेलं आहे. यासोबतच अस्वस्थ वर्तमान ही कादंबरी, काया वाचे मने ही कादंबरी, पीड कविता संग्रह, सर्त काही सोडू नये हा वैचारिक लेख संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. अस्वस्थ वर्तमान या कादंबरीला भाऊसाहेब नंदुरकर साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर काया वाचा मने या कादंबरीला डोंगरी साहित्य संमेलन पनुमरे जिल्हा सांगली येथील साहित्य पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. विविध वृत्तपत्रातून सर स्तंभलेखन करतात आणि यासोबतच अमरावती विद्यापीठाच्या BA आणि BCom या दोन्हीही शाखेला सरांचं साहित्य हे अभ्यासक्रमाला आहेत. विद्यार्थी या साहित्यांचा अभ्यास करून परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करतात. सरांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. सरांचं खूप खूप अभिनंदन. मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने
माननीय जगदीश राऊत यांचे खूप खूप आभार. आपण सर्व साहित्य व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवलं, ज्यामुळे या साहित्य पुरस्कार सोहळ्याला सहकार्य लाभलं. माननीय जगदीशजी राऊत यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय सर्व मान्यवरांच्या हस्ते. सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते त्यांचं कौतुक, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. वाचन चळवळ टिकावी ती रुजावी, रुजल्यानंतर ती भरावी यासाठी धडपडणारे विश्वासजी सहस्त्रबुद्धे नागपूर यांना कथा व कादंबरी आपण मान्यवरांच्या हस्ते भेट देतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं हे साहित्य जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावं आणि ते पोहोचल्यानंतर त्यातून अनेकांना वाचन करण्याची आणि लिखाण करण्याची प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश. या मारुतराव नारायणे प्रतिष्ठानचा हा जो पुरस्कार सोहळा आहे, हा सोहळा बघून इतका मी भारावून गेलो. आणि यांचं नियोजन कसं आहे बघा. आज बरोबर महिन्यापूर्वी प्रमोद नारायण यांचा मला फोन आला. असं मी प्रमोद नारायण बोलतो आहे आणि तुमच्या खरा वाऱ्याच्या कथासंघाचा आम्ही निवड करत आहोत आणि याबद्दल तुमचं अभिनंदन. असा फोन येऊन गेल्यानंतर पुन्हा अनेक वेळा त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. तो आजपर्यंत मी पोहोचेपर्यंत अगदी आम्ही रेल्वेनं प्रवास करत असताना, पाटील सर तुम्ही कुठंपर्यंत आलात. म्हणजे विजेत्या साहित्यिकांचं मान सन्मान देऊन इतकं आदर सत्कार करणं हे आजपर्यंत मी कुठंही पाहिलं नाही. मला जवळजवळ 80 पुरस्कार सगळे प्राप्त झालेले आहेत. परंतु प्रत्येक पुरस्काराला मी गेलेलो आहे आणि तो पुरस्कार विजेता आला काय आणि गेला काय, तो कुठं बसलाय, कुठं मुक्काम करतोय, कुठं जेवतोय, कुठं पाणी पितोय, अजिबात कसलीही कुणीही चौकशी केलेली नाही. आणि आज ह्या प्रतिष्ठानच्या पुरस्काराचं मी नियोजन पाहतोय. अगदी पुरस्कार जाहीर झाल्यापासून आमची काळजी घेत आहेत. मी तर म्हणेन मारुतराव नारायणे स्मृती जिव्हाळा प्रतिष्ठान असं त्याला नाव द्यावं. खरं तर इतक्या जिव्हाळ्यानं आम्ही आमची त्यांनी इतकी वास्तवपूर्त आमची व्यवस्था ठेवली आणि माझ्या खरा वारच्या कथासंग्रहाला त्यांनी पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि परीक्षकांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि प्रमोद नारायणे सर म्हणाले, आमची कुठली त्रुटी राहिली असेल तर कुणीही आम्हाला सांगावी. पण मला असं वाटतं की ह्यांनी कुठली एकसुद्धा त्रुटी ठेवलेली नाही. आणि मी पहिल्यांदाच असं पाहतोय, एक साधा पोस्टमन, तो आपल्याला साधाच वाटतो, परंतु तो पोस्टमन आपली सुख दुःखे आनंद हा घरोघर पोचवत असतो. आणि त्यात विशेष म्हणजे साहित्यिकांची पुस्तकं तो ज्या संस्थेला पाठवली तिथं तो जाऊन देतो. म्हणून त्या पोस्टमनचा सुद्धा इथं सन्मानचिन्ह, रक्कम, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला, याचा मला खूप आनंद वाटला. असं कुणीही आजपर्यंत पोस्टमनचा कुणीही सत्कार केलेला नाही. पोस्टमन म्हणजे एक दुर्लक्षित व्यक्ती, पण ती दुर्लक्षित व्यक्ती नाही. एखाद्याचा मुलाखतीचा कॉल आला असेल, त्याला जर नाही मिळालं तर काय होईल सांगा बरं. एखाद्याची निवड झालेली पत्र आले असेल, ते जर त्यानं नाही दिलं तर काय होईल. म्हणजे इतकी महत्त्वाची व्यक्ती आहे पोस्टमन. आणि आजकाल मी पाहतोय गावोगावी साहित्य पुरस्कार देणाऱ्या संस्था त्या काँग्रेस गवतासारख्या उगवू लागल्या. परंतु प्रत्येक संस्था आपापल्या लागे बांधे असणाऱ्या लेखकांना पुरस्कार देतात आणि बऱ्याच संस्था पैसे घेऊन पुरस्कार देतात.
निवड झाल्यानंतर आमच्या संस्थेचे सभासद व्हावे लागेल अशी त्यांची अट असते. सभासद व्हायचं म्हणजे साधं नाही. 2,000, 3,000, 5,000पर्यंत त्यांची रक्कम असते. असा पुरस्कार स्वीकारणं तर मी म्हणतो ही एक प्रकारची लाच देऊन पुरस्कार घेण्यासारखा आहे. असा जर पुरस्कार स्वीकारला तर त्या पुरस्काराला खरं समाधान कसं काय मिळणार. परंतु आज मी पाहिलं हे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचा जो पुरस्कार आहे हे परीक्षकांनी अगदी पारदर्शकपणे निवड केलेली आहे. मी 800 किलोमीटरहून आलेलो आहे. आमची ना ओळख ना पाळख. यांनी खरं तर व्यक्ती बघून नव्हे तर साहित्य कृती पाहून हे पुरस्कार दिलेले आहेत. अगदी उत्कृष्ट साहित्य निवडून पुरस्कार दिलेले आहेत. त्यांची ही साहित्य चळवळ अशीच वरचेवर फुलत राहो आणि त्यांच्या नियोजनाला मी इतकं भारावून गेलो. त्यांच्या या साहित्य चळवळीला माझा मानाचा मुजरा आणि खूप 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 शुभेच्छा. एवढं बोलून माझं छोटंसं भाषण संपवतो. धन्यवाद. साहित्य विश्वातील जळजळीत वास्तव आणि आपली खंत आपण या ठिकाणी व्यक्त केली आणि सोबत समाधानाची उभई या मारोतराव नारायणे प्रतिष्ठानला आपण दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर माननीय धनाजी घोरपडे यांना मी विनंती करतो आपणही या ठिकाणी व्यक्त व्हावं. आजचा क्षण हा अतिशय अविस्मरणीय असा क्षण आहे आणि माझी अशी भावना आहे की मला आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतंय. कारण इतक्या प्रतिष्ठेचा पुरस्कार, एवढी खूप मोठी माणसं व्यासपीठावर आहेत, विराजमान आहेत आणि एवढं पब्लिक पुढं आहे, रसिक बांधव आहेत आणि हा एवढा नारायणे प्रतिष्ठानचा मला पुरस्कार लाभला आहे. माझ्या मनात खूप आनंदाचा क्षण आहे आज. गेल्या अनेक वर्ष झालं हे दाम्पत्य हेमलता ताई आणि प्रमोद कुमार नारायणे सर गेले कित्येक वर्ष झालं चांगली चळवळ चालवतात आणि ही चळवळ अखंडपणे अव्याहतपणे निरंतरपणे अगदी सूर्यचंद्र आहे तिथपर्यंत ती चालावी अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे आणि ती चालल निश्चितपणाने. खरं तर कवी लेखकांचं कौतुक कुठेही होत नाही. एक तर मुळात कौतुक कोण करतं तर ती एक आपली आई करते, दुसरी शाळा करते आणि तिसरी असली ही संस्था नारायणे प्रमोद कुमार नारायणे सारखी संस्था करते. जामिनावर सुटलेला काळा घोडा म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. आता भारतीय भूप्रदेशातलं जे वातावरण तुम्ही जे बघताय, जे राजकीय वातावरण आहे, जे नैतिक मूल्याची घसरण झालेली आहे आणि एका बाजूला आई वडील वर्धाश्रमात जातात आणि दुसऱ्या बाजूला इथं वडिलांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. इथे एक चांगली गोष्ट घडत्या आणि दुसरीकडे किती वाईट गोष्ट घडत आहेत. ह्याचं मूल्य घसरणीचं त्यात उल्लेख आहे माझ्या जामिनावर सुटलेला काळा घोडाला. आणि एक देशाला लागलेली कीड आहे आत्ता सध्या, फार अस्वस्थ आहे. वर्तमान समकाळ गुंतागुंतीचा आहे, जटिल आहे, व्यामिश्र आहे आणि आपण खूप सजग राहिलं पाहिजे तरच आपल्याला समजणार आहे काय चाललंय. त्यासाठी जामिनावर सुटलेला काळा घोडा, जी लोक सत्तेवर बसलेले आहेत, हे जामिनावर सुटलेले निम्मे अर्धी सत्तेवर बसलेले आहेत आणि ते आपला देश चालवतात, ही खूप वाईट गोष्ट आहे आणि चांगली माणसं घरात आहेत, लक्षात घ्या. शेवटी मी इतकंच सांगेन की कवी लेखकांनी नुसतं काय शब्दाचं पीठ पाडू नये. कवी लेखकांनी नुसतंच काय शब्दाचं पीठ पाडू नये. त्याच्यासाठी कवी लेखकांनी स्वतःची भूमी आणि एक भूमिकानिष्ठ लेखक कवी असला पाहिजे. नुसता रला ट जोडून कविता लिहून ती काय होणार नाही. आपल्याला नामदेव ढसाळ्यांची आठवण आली पाहिजे कविता लिहिताना, दीपू चित्र्यांची आठवण आली पाहिजे, नारायण सुर्यांची आठवण आली पाहिजे, अरुण कोल्हटकरांची आठवण आली पाहिजे, आदरणीय उत्तम कांबळे सरांची कविता लिहिताना त्यांचीही आठवण आली पाहिजे. यांनी काय लिहिलेलं आहे आणि पूर्वपरंपरा काय आहे आणि आपण या भारतीय भूप्रदेशात जन्मून आपण काय लिहिलं पाहिजे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा कौतुक सोहळा पाहून मी आज खूप भारावून गेलेलो आहे आणि मी सगळ्या टीमला धन्यवाद देतो. इथून पुढे अशीच परंपरा चालत राहावी. आणि इथं परीक्षक खूप कस लावतात आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचं इथं लक्ष असतंय की हा पुरस्कार कुणाला जाणार आहे. कारण इथं समिती अतिशय स्ट्रिक्ट आहे आणि ह्याच्यात खूप चांगले विद्वान माणसं आहेत आणि ते चांगल्या कलाकृतीचीच निवड करतात. त्यामुळे इथला पुरस्कार घेताना मी म्हटलं ना की पद्मश्री मिळाल्यासारखी ती खरोखरच आहे की ती मोठेपणा सांगायसाठी मी केलेलं नाही. आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. पुढल्या चळवळीला नारायण सर तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. साहित्य लिहिताना शब्दांचं पीठ पाडू नये असं सरांनी म्हटलं आहे. राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगून ठेवलं आहे,
मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दो शब्द से, होता अशुभ का नाश है. या शब्दातून ही ताकद आपल्यापर्यंत पोहोचावी, हाच एक प्रामाणिक उद्देश या पुरस्कार सोहळ्याचा आहे. आणि त्याचंच हे गणित सर्वांसमोर या ठिकाणी मांडलं जात आहे. हे गणित आणखी जटिल आहे की सोपं आहे ते आपण ऐकूया पुढील मनोगतातून. आणि त्याकरता मी आमंत्रित करतोय माननीय सुनीलजी यावलीकर यांना, आपणही या ठिकाणी थोडक्यात व्यक्त व्हावं. खरं म्हणजे वाचन साहित्य व्यवहार ही गोष्टच मुळात एक मोठी चळवळ आहे. आणि आजच्या अत्यंत बंदिस्त काळामध्ये ही चळवळ डबक्यासारखे झालेल्या अवस्थेमध्ये आहे, वस्तुस्थिती आहे. परंतु हे डबकं प्रवाहित करण्याचं काम प्रमोद सरांसारखी माणसं, नारायण सरांसारखी माणसं, त्यांची मित्रमंडळी अतिशय मनापासून करतात. ही अतिशय मोलाची गोष्ट मला वाटली. या पुरस्कार निवडीसाठी त्यांनी ज्या निरपेक्षतेनं हे काम केलं त्याच्याबद्दल आजच्या तू मला देत मी तुला देतो या कालखंडामध्ये असणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय निरपेक्ष पद्धतीनं साहित्याची निवड केली आणि त्या सर्व लोकांना तो पुरस्कार घोषित केला, दिला. यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हे सर्व सांगण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे, कारण सभोवतालचं वातावरण अतिशय विषाक्त झालेलं आहे. टागोरांची एक अतिशय सुंदर छोटीशी कविता आहे की अंधार आहे, दाटलेला अंधार आहे, वादळ सुटलेलं आहे, तरी मी थांबणार नाही आणि माझ्या हातातला मिनमिनता कंदील मी विझू देणार नाही. अशी कंदील घेऊन जाणाऱ्या माणसांना नारायणांसारखी माणसं सपोर्ट करतात, त्यांचा प्रवाह खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. यासाठी या प्रतिष्ठानला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांचा प्रवाह समाजाला जागृत करण्याचा प्रवाह, समाजामध्ये वाचन प्रेरणा निर्माण करण्याचा प्रवाह, काय वाचावं काय चांगलं वाचावं हे सांगण्याचा प्रवाह कायम राहो अशी सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं मनोगत आपण ऐकलं. लेखन करीत असताना त्यांच्या विचारांमध्ये दडलेली जी बीजं होती ती त्यांच्या मनोगतातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली आणि एकंदरीत एक जळजळीत वास्तव सर्वांपर्यंत पोहोचलं. यानंतर वेळ आहे सर्व सन्माननीय मान्यवरांना ऐकण्याची. या मंचावरती विराजमान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि इतर मान्यवर साहित्य क्षेत्रामध्ये उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहेत. संवेदनशील मन असलं की सृजन हे होतंच, परंतु ते सृजन कसं असावं हे त्यांच्या लिखाणातून सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि सद्य परिस्थिती पाहता आजच्या पिढीला ज्या पद्धतीने वैचारिकतेचं ग्रहण लागलं, अर्थात 100% जरी नसलं तरी ते ग्रहण सुटावं यासाठी निर्माण होणाऱ्या चळवळी किती प्रामाणिक असाव्या याचा उहापोह त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या सर्वांसाठी होणारच आहे. कारण आजच्या पिढीच्या तोंडामध्ये जिथे बहिणाबाईंचं जीवनगाणं असायला पाहिजे, बहिणाबाईंनी सांगितलेलं जीवनाचा सार असायला पाहिजे, त्या ठिकाणी आमची शीला जवान होत आहे. आणि आमच्या मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए असे गाणे जेव्हा मुली म्हणायला लागतात त्यावेळेस विचार पडतो की आजची पिढी नेमकी कुठल्या वैचारिक दिशेला जाते. आणि त्यावेळेस असे अनुभवी खांदे आपल्याला आवश्यक असतात की जे म्हणजे आजकाल कानफडत मारण्याची आता गरज नाही, कारण पिढी उग्र झालेली आहे, ती सहनही करत नाही, परंतु कमीत कमी शाब्दिक फटके तरी बसले पाहिजे. ते शाब्दिक फटके आपल्यापर्यंत पोहोचून ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचावे याकरिता एक वेगळा प्रपंच आपण करूया. आणि त्यासाठी मी आमंत्रित करतोय आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी माननीय प्रदीपजी दाते यांना. साहित्य विश्वातील एक उत्तुंग असं दालन आपल्या सर्वांसमोर होते. माननीय प्रदीपजी दाते सर, मी आपल्याला विनंती करतोय आपण सर्वांसमोर व्यक्त व्हावं. माननीय प्रदीपजी दाते सर. मारुतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान वर्धा, मारुतराव नारायणे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आजचे अध्यक्ष, आमचे मित्र सन्मान्य प्राचार्य डॉक्टर देवेंद्रजी पुंसे, आजच्या कार्यक्रमासाठी नाशिकवरून वेळ काढून आलेले. मागील वर्षी त्यांना वेळ नव्हता, आम्ही फोन केला होता तेव्हा, आणि यावर्षी ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले. ते आदरणीय उत्तमजी कांबळे सर, या ठिकाणी आमचे दुसरे मित्र उपस्थित आहेत जे भंडाऱ्यावरून आले, आनंद अनेराव सर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या चौघांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला, पुरस्कारापेक्षा तो सन्मान सोहळा आहे आणि ते
सत्कार मूर्ती जे आहे ते बाळासाहेब लबडेंचा जो पुरस्कार आहे तो ते सोलापूरहून आले, त्यांनी घेतला. त्यानंतर हरिश्चंद्र पाटील सोलापूर, धनाजी घोरपडे सांगली आणि आमचे मित्र सुनील यावलीकर अमरावती, या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ज्यांच्यामुळे हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी होतो आहे ते डॉक्टर प्रमोद नारायणे आणि हेमलता नारायणे आणि बाकीचे सगळी जी एवढी मित्रमंडळी आहेत, श्रीकांत पेटकर आहेत, संदीप भेले आहेत, किशोर पेटकर आहेत, सूर्यकांत पाटील आहेत, ही सगळी मंडळी नेहमीच आम्ही एकमेकांच्या सहवासात असतो. त्यामुळं या साहित्यिक चळवळीला एक वेगळी ऊर्जा वर्ध्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य ठाकरे सर, प्राचार्य विजय बोबडे सर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष आमचे मित्र मुरलीधरजी बेलखोडे सर, कामगार कृती समितीचे अध्यक्ष गुणवंतराव डकरे सर आणि बाहेरगावून आलेली मित्रमंडळी मान्यवर, त्याचप्रमाणे कवी आणि यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या ज्या पुरस्कार आणि व्याख्यानमालांचं योग्य नियोजन अनेक वर्षांपासून जे करत आहेत ते आमचे लहान बंधू संजय इंगळे तिगावकर. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत, मानेसर आहेत, अनेक मान्यवर या ठिकाणी. सगळ्यांची नावं जर मी घेत बसलो तर बराच वेळ लागेल. त्यामुळं सर्व नारायणे परिवारावर प्रेम करणारे सर्व स्नेहीजन, आताच आपण चारही पुरस्कार विजेत्यांची मनोगत ऐकलीत आणि त्यांनी आपल्या भावना या संस्थेच्या प्रती आणि महत्त्वाचं म्हणजे वर्धेवासियांप्रती त्यांनी ज्या व्यक्त केल्या त्या खरोखरच आपल्यालाही एक वेगळं आनंद देऊन जातात. कारण पुरस्कार समारंभ अनेक असतात. मुंबई पुण्यामध्ये जर तुम्ही गेलात, जसं पाटील सरांनी सांगितलं, हरिश्चंद्र पाटील सरांनी, की पुरस्कार समारंभ अनेक असतात, तुम्हाला पुरस्कारासाठी बोल. त्यांनी पूर्ण त्या पुरस्काराचं सगळंच माहिती आपल्यासमोर दिलेली आहे की कशा पद्धतीचे पुरस्कार दिले जातात. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की यशवंतराव दाते स्मृती संस्थेचेही 95 पासून आम्ही पुरस्कार देतो. आता 30 वर्ष झालीत, परंतु ती माणसं आमच्या ना परिचयाची असतात ना आम्ही कधी त्यांच्याशी संवाद साधलेला असतो. या 30 वर्षात अनेकांना म्हणजे शेकडो साहित्यिकांना आम्ही पुरस्कार दिलेत आणि जशी तुम्ही आता या ठिकाणी व्यवस्था पाहिली, नारायणे सरांना माहिती आहे की ते सगळे सोपस्कार आम्हीही त्या पद्धतीनं पार पाडत असतो. कारण हे आमच्या वर्धेकरांचं प्रेम आहे आणि तुम्हाला इथे उपस्थिती जी दिसते आहे ती वर्धेकरांचं एक साहित्यिक रसिकाचं जे प्रेम आहे. कारण कांबळे सर आमच्याकडे 2-3दा येऊन गेले, त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर एक वेगळा आनंद या माध्यमातून आमच्या वर्धेवासियांनाही मिळतो आणि आपणाशी त्यांना संवाद साधण्याचा एक वेगळा सोहळा या ठिकाणी नारायणे परिवाराच्या माध्यमातून जो घडवून आणला गेलेला आहे त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच विविध उपक्रम त्यांनी यापुढेही राबवत राहावे. कारण त्यांच्या शेगावलाही मी गेलो, पेटकर जे आहे इथे सगळी बंधू, तर त्यांचं तिथलंही काम खरोखर निस्वार्थ भावनेतनं जे काम करतात. कारण मुंबईची जी मंडळी आलेली होती त्यांनाही त्यांनी निवास व्यवस्थेपासनं ताडोबा दाखवण्यापासनं, कारण मी त्यावेळेस तिथे होतो, म्हणजे एवढ्या व्यवस्था कोणी मनातनं करत नाही. आपल्याकडे लग्न समारंभ असला आणि पाहुणे जरी आले तर आपण विचार करतोय केव्हा जातील. म्हणजे हे आजचं एकंदरीत चित्र आहे आपल्या लोकांचं. आणि अशा परिस्थितीमध्ये ते ज्या पद्धतीनं हा उपक्रम राबवत आहेत यासाठी काही साधे श्रम नाही, नुसता पैसा खर्च करून नाही माणसं जुळवता येतात. त्यासाठी आपल्याला अनेक उपक्रमांमध्ये सहभागही घ्यावा लागतो. त्यांनी सांगितलं ते नागपूरला माझ्या साहित्य संघातल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आवर्जून येतात. विशेष म्हणजे
एकटे येतात गाडीने. म्हणजे हे जे एक साहित्यिक चळवळीबद्दलची जी आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे, जी आत्मीयता आहे, ती त्यांच्यामधून आपल्याला दिसून येतं. आणि त्याच पद्धतीचं हे कार्य एक मारोतराव नारायण यांच्या माध्यमातून ते पुढेही चालवत राहतील. कारण हे जेव्हा स्थापन करायचं होतं तेव्हा ते माझ्याशी त्यांनी चर्चा केली होती. तर मी म्हटलं आपल्या आईवडिलांचं ऋण हे या माध्यमातून आपण फेडण्याचा, आपण ते कधीच फेडू शकत नाही, परंतु एक प्रयत्न छोटासा आपण करायला काही हरकत नाही. आता देवेंद्र पुनसे या ठिकाणी आहेत माझे मित्र, त्यांनी 4 वर्षांपासूनही पुरस्कार सुरू केले. कालच त्याचा पुरस्कार वितरण सोहळा नागपूरमध्ये झाला आणि एक चांगली उपस्थित. त्याही कार्यक्रमासाठी आज कार्यक्रम असताना नारायणे सर नागपूरला आले. म्हणजे हे साधा नाही आहे की इथे त्यांच्याकडे येणारी मंडळी होती बाहेर गावावरून, त्यातनं वेळ काढून येणं, म्हणजे यातनं एक त्या कामाबद्दलची त्यांची जी एक जाणीव आहे त्या कामाबद्दलची आणि जी आत्मीयता त्यांना या साहित्यिक चळवळीबद्दलची आहे ती आपल्याला यातून दिसून येतं. त्यांना मी या ठिकाणी पुनश्च शुभेच्छा देतो आणि असंच कार्य त्यांच्याकडनं पुढेही ते आहे तोपर्यंतच नाही, त्यानंतरही ते चालत राहील ही त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. समकालीन साहित्य आणि समाज यावर आपल्याला माननीय उत्तम कांबळे सरांना ऐकायचं आहेच आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ आपण ऐकणार आहोत. परंतु आयोजकांच्या आदेशानुसार अध्यक्षीय मनोगत आपण या ठिकाणी पूर्वी घेतोय आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर देवेंद्रजी पुनसे सर, सुप्रसिद्ध साहित्यिक यवतमाळ, यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतो आपण अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. बोलताना मला एक गोष्ट जास्त आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे की हे जे आज पुरस्कार दिले जातात यावर एक प्रकारचं टीकास्त्र सोडण्या एवढं प्रचंड असं मला असं म्हणेल की बाबा दॅट इज अ पोल्युशन इन द फील्ड ऑफ लिटरेचर. जवळपास 6 महिन्यापूर्वी एक आठवण सांगतो की आम्ही प्राध्यापक मंडळी आमच्या स्वतःच्या पैशातून ही पुरस्कार देतो. मागील 4 वर्षापासून मी पण देतो. 6 महिन्यापूर्वी 3 संयोजक माझ्याकडे आले. म्हणजे कसं लडबडलेलं आहे, कसं गचाळ झालेलं आहे साहित्याचं क्षेत्र, याचं एक उदाहरण. तो संयोजकाचं नाव नाही सांगणार, आले माझ्याकडे अमरावतीवरून. माझी वेळ घेतली, दुपारची 2 वाजताची वेळ होती, बोलायला लागले आणि सर, कांबळे सर आपल्याला सांगतो की काय सुरू आहे सध्या मार्केटमध्ये. म्हणायला लागले की आम्ही वर्तमानपत्रामध्ये संपूर्ण पेज आपली जाहिरात देऊ, त्या जाहिरातीला 10 लाख रुपये लागतात. नंतर तुम्हाला जर अर्धा पेज जाहिरात द्यायची असेल तर कमीत कमी 6 लाख रुपये लागतात. पाव पेज द्यायची असेल तर कमीत कमी 4 लाख रुपये लागतात. तो सांगायला लागला आणि नंतर मग एक त्यांनी पॅम्पलेट काढलं आणि मला दाखवलं. म्हणाला यावेळेसचा पुरस्कार सोहळा आम्ही अझरबैजानला घेतो आहे, तुर्कस्तान, टर्कीला, आणि त्या पुरस्कारासाठी आम्ही आपली निवड केलेली आहे. आणि मला कळेच ना की मी एवढं काय केलं की तुर्कस्तान, अझरबैजान वगैरे वगैरे. मी त्यांना सहज विचारलं की माझं नाव कोणी सुचवलं. ज्यांनी सुचवलं त्याचंही नाव मी या ठिकाणी गुपित ठेवतो, बरं नाही वाटत. आणि मग सगळं झाल्यानंतर तो म्हणाला, सर जाण्या येण्याचं विमानाचं तिकीट, 3 दिवसाचा आपला पत्नीसहित 2 व्यक्तींचं निवास, एअरपोर्टहून जाणं येणं वगैरे 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 सगळं खर्च हा 6,98,000 रुपयाचा आहे आणि तो तुम्हाला भरायचा आहे. म्हणजे 6,98,000 मी तो पुरस्कार घ्यायला कुठे जाणार. मी म्हटलं साहेब मला हा पुरस्कार नको आहे, मी पुरस्कार देणारा आहे, विकत घेणारा नाही. मी माझ्या पैशातून 2 लाख रुपये खर्च करून मी पुरस्कार प्रदान सोहळा घेतो आणि मी 6,98,000 रुपये मोजून पुरस्कार स्वीकारायला मला अझरबैजानचं काय सांगता तुम्ही. मी नाही येणार, मी नाकारलं. सांगताना मला हे सांगायचं आहे साहित्य रसिकांना की हे सगळंच
पोल्यूट झालेला आहे, डिफाईल झालेला आहे. आणि या डिफाईल ॲटमॉस्फिअरमध्ये साहित्याची संरचना कशी करायची आज सर सांगतील आपल्याला. मला त्यांनी काही निर्देश दिले ते पण मी आपल्याला सांगतो. सर, समकालीन साहित्य आणि समाज हा आज आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. आपण अवश्य बोलावं. आपले विचार ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत. आणि मला सांगताना एका गोष्टीची खंत पण वाटते आणि तेवढाच आनंद पण होतो. या ठिकाणी ज्या 4 साहित्य कृतींना हे पुरस्कार दिले गेले त्यांना प्रदान करण्यात आले अतिशय गौरवपूर्वक. सुनील यावलीकर मोठे चित्रकार आहेत, त्या ठिकाणी बसले आहेत. ते मला ओळखत नसतील, मी त्यांना चांगलं ओळखतो. प्रमोद कुमार अणेराव या ठिकाणी आहेत. बाळासाहेब लबडे यांचं फेसबुकवर बरंच काही मी वाचत असतो. हरिश्चंद्र पाटील, धनाजी घोरपडे, या 4ही साहित्यिकांचा जो सन्मान या ठिकाणी झाला त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील लेखनासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना करतो. सर, कांबळे सर, आपल्याला एक सांगतो मी साहित्याच्या क्षेत्रातली गोष्ट. कथासंग्रह असो, कादंबरी असो, कविता असो की अजून एखादं ललित साहित्याचं काही, बघा जॅक लंडन नावाचा एक लेखक आहे. त्याचं एक वाक्य फार विचार करण्यासारखं आहे. तो म्हणतो, शॉर्ट स्टोरी इज डेड, शॉर्ट स्टोरी इज डेड. आणि पुढलं वाक्य आहे, लॉंग लिव्ह शॉर्ट स्टोरी. काय अर्थ? विचार करण्यासारखा अर्थ आहे. कथा मृतप्राय झालेली आहे, पण दुसरीकडे तो म्हणतो कथा चिरायू हो, लॉंग लिव्ह शॉर्ट स्टोरी. काय अर्थ आहे याचा? व्हॉट इज दी एक्सप्लेनेशन, डायबोलिक एक्सप्लेनेशन ऑफ दिस एक्सप्रेशन? मलाही पुस्तकं चाळता चाळता या शब्दांचे अर्थ कळेच ना. आणि मग मला कळलं की कथा मृतप्राय झाली आहे. जसं निश्चय म्हणतो की देव मेला आहे, देवाची पूजा करू नका, देव मेला आहे, असं निश्चय जेव्हा म्हणतो तेव्हा समाज ढवळून निघतो. आणि जॅक लंडन जेव्हा असं म्हणतो की शॉर्ट स्टोरी इज डेड, पण पुढे तो म्हणतो शॉर्ट स्टोरी चिरायू हो. तर हे सांगताना मला एक गोष्ट, शॉर्ट स्टोरी इज डेड म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की आजच्या समाज वास्तवाचं चित्रण कादंबरीमध्ये एका कलानी चाललेलं आहे. आता मी उत्तमजीशी तेच बोलत होतो, ते मला हेच सांगत होते की प्रवाह सुद्धा कुठे चाललेला आहे. मी जास्त बोलणार नाही कारण सरांचं आपलं व्याख्यान ऐकायचं आहे. खूप खूप धन्यवाद सर. माननीय पुंसे सरांनी आपल्या सर्वांसमोर साहित्य विश्वातली त्यांच्या मनामध्ये असलेली सल व्यक्त केली, पोल्युशन इन द फील्ड ऑफ लिटरेचर, आणि त्या अनुषंगाने सर आपल्या सर्वांसमोर व्यक्त झाले. माननीय उत्तम कांबळे सर यानंतर आपल्या सर्वांसमोर व्यक्त होत आहे समकालीन साहित्य आणि समाज या विषयावरती. खरं तर सरांनी जी खंत व्यक्त केली त्या अनुषंगाने सांगायचं झालं तर बदलत्या काळात वैचारिकतेचं लेणं जे अडगळीत पडलेलं आहे ते अडगळीत पडू नये. विचारांचा आशय स्पष्ट व्हावा, तो विचारांचा आशय इतरांपर्यंत पोहोचून कृतीमध्ये यावा, विज्ञानवादी विवेकी दृष्टी यावी आणि मानवी बुद्धीचा वापर करत नवनव्या संदर्भासह वैचारिकतेची ही दालनं आग्रहपूर्वक सर्वांपर्यंत पोहोचावी. याकरिता समकालीन साहित्य आणि समाज हे समजून घेणं सर्वांसाठीच गरजेचं आहे. आणि म्हणून मारोतराव नारायणे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या काव्य पुरस्कार, साहित्य पुरस्कार सोहळ्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय उत्तमजी कांबळे सर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या नियोजित विषयासह आम्हा सर्वांसमोर व्यक्त व्हावं. आदरणीय उत्तमजी कांबळे सर. सुरू करायचं? हो की नाही? ताई बसून घे. ऐकत नाही बाहेरून आलेल्या माणसांचं.
हा, खुर्चीतच बस, खाली नको बसू. सर्वांना जय भीम, जय संविधान. मित्र हो, वर्ध्यातली आजची सायंकाळ या कारणासाठी अधिक सुंदर झालेली आहे की ज्या सायंकाळी मराठीमध्ये, मराठी साहित्यामध्ये आपल्या कर्तृत्वाची छोटी मोठी पावलं टाकणाऱ्या 4 लेखकांचा सत्कार आज इथे आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय. त्यामुळं ही संध्याकाळ जशी वाढत जाईल तशी तिच्या चेहऱ्यावर या साहित्यिकांच्या कर्तृत्वाच्या मुद्रा पण उमटलेल्या असतील आणि दृष्ट लागू नये म्हणून सायंकाळ ह्या पाऊलखुणा अतिशय अभिमानाने मिरवेल असंही मला वाटतं. मी प्रमोदला धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमाला मला बोलवलं, मला पात्र समजलं आणि माझ्या हस्ते या साहित्यिकांचा सत्कार केला. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, ती समारंभात वापरली जाते, राजकारणात तर जास्त वापरली जाते. अमुक अमुक यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार. सूत्रसंचालक तर सारखं सांगत असतो यांच्या शुभ हस्ते, यांच्या शुभ हस्ते. मला कधीच कळलं नाही, हात शुभ असेल तर मग डोकं काय, डोकं शुभ असेल तर पाय काय. नारायण सुर्वेंच्या भाषेमध्ये अख्खा माणूसच पवित्र आणि शुभ असतो. पण हे जर हात पाय शुभ असतील असं मानलं तर माझ्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांना काय वाटलं याचा मी विचार नाही केलेला. पण मी पुन्हा एकदा अख्खा शुभ झालेलो आहे पुरस्कार वाटताना, याची मला खात्री होऊ लागलेली आहे. प्रमोदचं मला आणखीन एका गोष्टीसाठी कौतुक वाटतं की त्याने आपल्या प्रिय वडिलांचं, एका सामाजिक कार्यकर्त्यांचं स्मरण अतिशय सुंदर पर्याय शोधून केलेला आहे. आपल्या परंपरेत आई वडील मेल्यानंतर त्यांना कावळ्यात पाहण्याची सवय आहे. कावळ्यावर माझे एक पुस्तक पण आहे, कावळे आणि माणसं. आणि ही संस्कृती वर्षानुवर्षे आपण पाळत आलो आणि मला नेहमी प्रश्न पडतो, माझा कर्तबगार बाप इतक्या घाणेरड्या कावळ्यात मी का पाहू? माझी इतकी सुंदर आई मला जन्म देणारी, ती मी कावळ्यात का पाहू असा मला प्रश्न तयार होतो. त्यामुळे मी माझ्या जीवनात अशा कार्यक्रमात कधी कावळे येऊ दिलेले नाहीत. जे घरावर उडान टप्पू सारखे येतात त्यांना मी पाणी देतो, भाकरी देतो, पण बापाची जागा मी कावळ्याला देत नाही. प्रमोदनेही तसंच केलेलं आहे. वडिलांचं स्मरण करण्याचा एक चांगला मार्ग त्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे आणि तो चांगला मार्ग म्हणजे जे साहित्य आतापर्यंत समाज बदलत आलेला आहे, माणसाला आतून बाहेरून बदलत आलेला आहे, त्या साहित्यिकांचा गौरव करणं ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याने एका पोस्टमनचा पण सत्कार केला. त्याला कमी पैसे दिले हे मी नाशिकपर्यंत सांगत जाणार आहे. मला पोस्टमन खूप आवडतो, आई शपथ खूप आवडतो. कारण माझा बाप भारत चीन सीमेवर लढता लढता शत्रूच्या गोळीबारामध्ये जखमी झाला. डाव्या खांद्यातून त्याची गोळी गेली आणि तिथून पत्रव्यवहार बंद झाला. युद्धाच्या काळात पत्रव्यवहारच होत नव्हता आणि आम्ही रोज पोस्टाच्या दारात जाऊन मी माझी आई बसायचो, काहीतरी टपाल येईल. माझी आई तर अशी हरणीसारखी मला जेवू द्यायचे नाही. जा पोस्टाच्या दारात, पोस्टमन कुठे दिसतोय काय बघ, रेडिओवरच्या बातम्या काय सांगतात बघ. आणि सारखा हताश होऊन जायचो मी आणि तिला 50 वेळा सांगायचो बातमीत आपल्या बापाचं नाव नाही आलं, कारण जवान मेला की त्याचं नाव यायचं. आणि मग ती एकदम छातीवर हात ठेवून यल्लमाची प्रार्थना करायची, जी देवी मला कधीच आवडली नाही ती प्रार्थना करायची. अशा परिस्थितीमध्ये माझा बाप जखमी झाला ही तार
स्वतः रडत रडत ज्याने माझ्या आणि माझ्या आईच्या हातात ठेवली तो पोस्टमन होता. त्यांनी तारेतल्या मजकुराशी आपलं नातं जोडलेलं होतं. माझी पहिली वहिली मुलगी वारली तेव्हाही माझ्या सासरवाडीवरून तार घेऊन येणारा पोस्टमनच होता आणि ती तार सुद्धा माझ्या हातात त्यांनी रडत रडत दिली. हे पोस्टमन म्हणजे नुसतं कुरिअरचं काम करणारे लोक नाहीत, तर तुमच्या आमच्या सुखदुःखाशी आतून बाहेरून नातं जोडणारे लोक आहेत. त्याचा सत्कार केला ह्याचा मला खूप आनंद आहे. ते पुरस्कार वाटताना मला असं वाटत होतं की मी एवढ्या लवकर म्हातारा नाही व्हायला पाहिजे होतं. कदाचित मी त्यांच्या कारकिर्दीत असतो तर त्यांनीही दयेपोटी माझ्या एखाद्या पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड केली असती, पण आता ते शक्य नाही. आपण घेणारे नाही, निदान देणारे तरी ठरलो, याचा पण एक आनंद मला आहे. असे जे उपक्रम आहेत, साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे, त्याच्या शब्दांना साथ घालणारे, आगे बढो म्हणणारे, अशा उपक्रमांचं महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्याचं व्यावसायिकीकरण आणि त्याचं खाजगीकरण झालेलं आहे. त्या दोन्ही कल्पनांना फाटा देऊन अतिशय निर्मळपणे, पारदर्शीपणे घेणाऱ्याला देणाऱ्याला आनंद होईल अशा पद्धतीचा उपक्रम प्रमोदनी राबवला. आता त्याला पुन्हा सारखं सारखं धन्यवाद म्हणायला लागलो तर तो बिघडून जाण्याची पण शक्यता आहे. पण मी माणसं बिघडवण्याचं काम कधी करत नाही, त्यामुळे आता त्याला धन्यवाद धन्यवाद वगैरे काही म्हणणार नाही. मला इथे आल्याचा अजून एक फायदा झाला की देवेंद्रजींनी कालच प्रकाशित झालेलं पुस्तक मला सही करून दिलं, तेही स्टेजवर दिलं, त्याचाही मला खूप आनंद आहे. आणि त्याच्यामध्ये माझा सगळ्यात आवडता लेखक लहानपणापासून खलील जिब्रान याच्यावरचं सुद्धा एक प्रकरण आहे. म्हणून मी त्यांना म्हणालो, अरे तुम्ही माझा आवडता लेखक, माझा म्हणजे फक्त माझाच नाही आहे, तू जगाचा आवडता लेखक आहे, पण माझा जास्त आहे. हे मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगितलं. आणि आता मला जो विषय दिलेला आहे, साहित्याने समकालीन समाज, समकालीन म्हणजे आजचा, आत्ताचा, या क्षणाचा, या वर्तमानाचं आणि साहित्याचे काही नातेबंध आहेत का, याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. पण त्या चर्चेकडे जाण्यापूर्वी मी नेहमीच माझ्यासाठी पण प्रश्न विचारतो, तुमच्यासाठी पण विचारतो की माणसाला लिहावं असं का वाटतं? व्हॉट इज द कॉज ऑफ रायटिंग? तुम्हाला गावं असं का वाटतं, भाषण करावं असं का वाटतं, चित्र काढावं असं का वाटतं, कविता करावी अशी का वाटते, अभिनय करावा असा का वाटतो? जर का वाटतो याचं उत्तर तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही ती गोष्ट करत गेला तर ती कुरूप होते. बुद्ध पण म्हणाला की या जगात प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं आणि ज्या गोष्टीला सुंदर कारण असतं ती गोष्ट सुरूप होते आणि विनाकारण घडणारी गोष्ट कुरूप होते. का लिहितो आपण? गातो का? मग त्याचं एक साधं उत्तर देतं की आपण स्वतःला व्यक्त करत असतो. आणि माणसाला स्वतःला व्यक्त करणं हे सगळ्यात आनंदी असतं. मनुष्य प्राण्याला जर मनुष्य प्राणी स्वतःला व्यक्त करू शकला नाही कोणत्या ना कोणत्या फॉर्ममधून, तर तो पागल होण्याची शक्यता असते. म्हणून माणसं स्वतःला व्यक्त करतात आणि व्यक्त करण्यासाठी कोण कविता लिहितं, कोण कथा लिहितो, कोण कादंबरी लिहितो, कोण भाषण करतो माझ्यासारखं येऊन इथे, आणि कोण ऐकण्याचं पण काम करतो. मग व्यक्त करण्यासाठी आपण माध्यम काय वापरतो ते जसं महत्वाचं आहे तसं कोणत्या कंटेंट मधून आपण स्वतःला व्यक्त करतो.
बहुतेक लेखक म्हणतात आम्हाला अन्याय आवडत नाही, आम्हाला अमुक आवडतं, तमुक आवडतं. ते सांगण्यासाठी आम्ही व्यक्त होत असतो. नुसतंच व्यक्त होऊन चालत नाही, तर का व्यक्त होता हे पण सांगायला पाहिजे.